सखी, वडापाव म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा स्ट्रीट फूड आहे, तो म्हणजे वडापाव। आणि महाराष्ट्रातला सगळ्यात ओळखला जाणारा पदार्थ स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव। तर तोही आपण मुंबई स्टाईलमध्ये घरी बनवता आला तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया व्हिडिओला। हे बघा, मी 5 ते 6 बटाटे बॉईल करून घेतलेले, वजनी अर्धा किलो असतील। त्यानंतर मी फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिरवी मिरची, आवडीनुसार तिखट, तुम्हाला म्हणजे कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्याकरता मी थोडं ऑइल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये आपण आता फोडणीसाठी जिरे व मोहरी घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच कढीपत्ताही टाकून घेणार आहोत आणि आपण जी बारीक हिरवी मिरची वाटण केली होती ती याच्यात घालून व्यवस्थित खरपूस अशी बारीक करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद, धना पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत, जेणेकरून कोथिंबीरला छान सुगंध येईल कोथिंबीरच्या वडापावमध्ये। त्यानंतर मी बटाटे कुस्करून त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे बॅटर फोडणी बनवून घेतली होती ती या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी एक साईडला बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी खायचा सोडा व मीठ घालून घेतलेलं आहे, जास्त काही घालायचं नाही आणि भेळच्या बॅटरसारखं याचं बॅटर बनवून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये छान असे एकसारखे गोळे करून घ्यायचे आहे। तर बघा, या पद्धतीने मी सर्व हे गोळे करून घेत आहे याचे। त्यानंतर एक साईडला कढईमध्ये मी तेल ठेवलेले आहे आणि एक गोळा घेऊन आपण छान हा बेसनाच्या बॅटरमध्ये व्यवस्थित याचा गोळ पूर्ण या बॅटरला बॉलला लावून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित बेसनाचा गोळ याला लावून घ्यायचा आहे आणि कडक तेल तापलं की याच्यामध्ये आपण हे वडे घालून घेणार आहोत। तर या पद्धतीने मी सर्व बटाटे वडे बनवून घेणार आहे। ते बघा, या पद्धतीने मी सर्व बटाटे वडे व्यवस्थित त्या तेलामध्ये टाकायचे आहे। तर बघा, या पद्धतीने याला एक साईड अशी व्यवस्थित झाली की आपण याला पलटून घेणार आहोत। बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही व्यवस्थित अशी पलटून घ्यायची आहे आणि याला छान असा हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा, हे आपले बटाटे वडे बघा एक साईडून व्यवस्थित तळले गेलेले आहे। हे बघा, आपले बटाटे वडे झालेले। आपण एका साईड टिश्यूमध्ये याला व्यवस्थित त्याचं तेल काढून व्यवस्थित हे बटाटे वडे आपण काढून घेणार आहोत। तर या पद्धतीने हे बटाटे वडे तयार झालेले आहे। त्यानंतर हे बघा, किती छान कलर आलेला आहे आणि खरंच ते खरपूस आणि टेस्टी झालेले। त्यानंतर मी याला हिरवी चटणी लावून, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्याकडे जी चटणी अवेलेबल असेल तुम्ही याच्यामध्ये टाकून आपल्या बटाटे वड्यांचा आस्वाद घेऊ शकतात। ते बघा, हे आपले बटाटे वडे तयार झालेले आहे। तर नक्की सांगा कशी वाटली म्हणून।